माझे उपयोग येत आहे भैयानो. मी बोलत असताना न मागता इथं पाणी आणून ठेवलं का नाही का, तर माझे आता उपयोग येत आहे, इथं मला किंमत आहे. ते जर मी बैलाची कुठं तर स्पर्धा चालू आहे, बैलगाडी शर्यत चालू आहे, तिथं जाऊन उभा राहिलो म्हटलं त्या गर्दीत मला पाणी पाहिजे, तो देईल का? देईल का? मग तिथं मला किंमत आहे का बैलाला? तिथं देऊन टाकायला किंमत, तिथं कोणाला किंमत आहे? बकासूर. आणि कोण आहे का बघा, यांना देऊन टाकायचं नाव माहित नाही पण बैलांचं नाव माहित आहे का? आहे एक एक कोट बैलांची किंमत आहे लेकरा, एक एक कोट किंमत आहे. आता ते बैलाच्या शर्यतीतच तुम्हाला सांगतो, मी एका ठिकाणी भेटायला गेलो भैया, तुम्हाला बैलाची आवड आहे म्हणून मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी भेटायला गेलो, त्यांची बैल आहे आणि समोर बैल होते, भेटलो मी काय म्हणतो म्हणून, आणि झाल्यानंतर त्या बैलाच्या पाठीवरला गुलाल बघितला, आयुष्यभर त्यांना ठेवायचं गुलाल बघितला पाठीवरती. मी त्या बैल मालकाला काय म्हणलं की बैलानं जर 2 स्पर्धा जिंकल्या तर तिची किंमत लगेच लाखावरनं 5 लाख होते, बरोबर आहे ना? तर त्याने मला छान उत्तर दिलं अडाणी शेतकऱ्यानं की 2 स्पर्धा जिंकल्या म्हणून 1 लाखाच्या बैलाची किंमत 5 लाख होत नाही, कारण त्यांना माहित आहे की पुढच्या 4 स्पर्धा तो हरवू शकतो. त्याच बैलाची किंमत 1 लाखाची 5 लाख होते, जो नंबर मध्ये नाही आला तर चालेल पण जो चाकोरी सोडत नाही. त्यांना माहिती करायची असतं बघा, म्हणजे जो चाकोरी सोडत नाही त्याला दुसरा नंबरवाला बैल घेऊन जातो आणि लाख रुपये देतो की तुझा बैल फक्त माझ्या जोडीला, माझ्या बैलाच्या असू दे, माझा बैल नंबर काढतोय, फक्त तुझा संपतील असू दे, कारण तो चाकोरी सोडत नाही. विद्यार्थ्यांना आज आयुष्यात देण्यात ठेवा, चाकोरी सोडली नाही तर जीवनात अपयश आपल्याला शिवू शकत नाही.